हॅलो एव्हरीवन. तर आज आपण जाणून घेणार आहोत की विटॅमिन सी सीरमबद्दल. तर सगळेच बोलतात विटॅमिन सी आपण अप्लाय केलं पाहिजे, विटॅमिन सी चे खूप फायदे आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये विटॅमिन सी सीरम हे काय आहे? आपण ते का यूज करतो? ते नक्की असा कुठला प्रॉब्लेम आहे आपल्या स्किनमध्ये त्याच्यावरती ते वर्क करतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट, आपली जी बॉडी असते ती फ्री रॅडिकल्स जनरेट करत असते. तसेच हे फ्री रॅडिकल्स जे असतात ते पोल्युशनमधून आपल्या स्किनवर येतात. परत जे सनचे UV रेज आहेत तिथून पण हे फ्री रॅडिकल्स आपल्या स्किनवरती येतात. तर फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? तर ते असे मॉलिक्युल्स असतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंटच नसतात. तर मग जेव्हा हे असे मॉलिक्युल्स आपल्या स्किनवरती येतात तर ते काय करतात, ते आपल्या स्किनमध्ये जे कोलॅजन आहे, स्किन बॅरियर आहे, ह्याच्यातून ते इलेक्ट्रॉन्स चोरायचा प्रयत्न करतात. प्रयत्न नाही, चोरतातच. मग त्याच्यामुळे आपली स्किनचं जे बॅरियर आहे किंवा जे कोलॅजन आहे ते डॅमेज होतं. तर आपण असं काहीतरी अप्लाय केलं पाहिजे की ज्यामुळे ही जी चोरी आहे ती थांबली पाहिजे. मग त्यासाठी आपण असं काहीतरी अप्लाय केलं पाहिजे जे या फ्री रॅडिकल्सला इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करेल, जो डोनर असेल. तर विटॅमिन सी हे तेच आहे. विटॅमिन सी इज लाईक अ डोनर. तो ना त्याच्या स्वतः जवळचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते या फ्री रॅडिकल्सला प्रोव्हाइड करतो आणि तो स्वतः अनस्टेबल वगैरे होत नाही. तो स्टेबलच फॉर्ममध्ये असतो. तर तो हे इलेक्ट्रॉन्स जे असतात त्याच्याजवळ जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते या फ्री रॅडिकल्सला देतो आणि याच्यामुळे काय होतं की जे फर्दर डॅमेज होणार आहे आपली स्किन ती होत नाही. तर आता मेन गोष्ट की हे जे विटॅमिन सी सीरम आहे ते केव्हा अप्लाय करायचं? तर ऑब्व्हियसली आपण पॉल्युशनच्या किंवा सनच्या संपर्कात केव्हा येतो? मॉर्निंगला. प्लस आपली जी स्किन असते ती मॉर्निंगला जास्त ॲसिडिक असते आणि विटॅमिन सी हे ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये खूप चांगलं वर्क करतं. तर मग मॉर्निंग टाईममध्ये विटॅमिन सी यूज करणं खूप जास्त चांगलं असतं. इव्हनिंग म्हणजे नाईट टाईमपेक्षा. नाईट टाईमला पण करत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जास्त इफेक्ट त्याचा मॉर्निंगला असतो. म्हणजे जर विटॅमिन सी मॉर्निंगला जर यूज करताय तर तुम्ही एक ॲक्टिव्ह शील्ड तयार करताय तुमच्या स्किन सरफेसवरती या फ्री रॅडिकल्ससाठी. तर माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही मॉर्निंगला विटॅमिन सी सीरम यूज करा. अजून एक गोष्ट आहे की हे विटॅमिन सी सीरम हे रिअल आहे हे कसं कळणार? कारण की विटॅमिन सी सीरम्स हे खूप आहेत मार्केटमध्ये, पण त्याच्यामध्ये ना तुम्ही एक इन्ग्रेडियंट चेक करायचा. तो इन्ग्रेडियंट जर प्रेझेंट असेल तर तुम्ही समजून जायचं की हे ना जे विटॅमिन सी सीरम आहे ते 100% इफेक्टिव्ह आहे. तर विटॅमिन सी पण जेव्हा पण तुम्ही घ्याल तेव्हा पण तुम्ही हे बघायचं की त्याच्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे का? कारण की हे असं समजून जावं की हे बेस्ट विटॅमिन सीचं फॉर्म आहे. मोस्टली मी जेवढे पण नेटवर सर्च केलेत विटॅमिन सी सीरम त्याच्यामध्ये हे प्रेझेंटच नाही आहे. आय थिंक फक्त 2च असे मला सापडले होते की ज्याच्यामध्ये हे प्रेझेंट होतं. मला जर मी मी काय करेल ते 2 प्रोडक्ट खाली लिंक त्याची ॲड करेल. पण ॲक्च्युली ते खूप महाग आहेत. जे सगळ्यात स्वस्त आहे ते काहीतरी 4,000चं होतं आणि जे एक महाग होतं ते असं काहीतरी 20,000चं आहे विटॅमिन सी, म्हणजे जे प्युअर फॉर्ममध्ये होतं. पण जर तुम्हाला हवं असेल तर मला सांगा. मी खाली ते नक्कीच त्याची लिंक ॲड करेल. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही कोणतं विटॅमिन सी आता यूज करताय आणि त्याने तुम्हाला किती फायदा होतोय. जर खरंच फायदा होत असेल तर तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये, जेणेकरून बाकीच्यांना पण हेल्प होईल विटॅमिन सी सीरम शोधण्यासाठी. तर जर तुम्हाला हे विटॅमिन सीचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण नेक्स्ट भेटूया एका नवीन स्किन केअरच्या सायन्ससोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय.